नमस्कार मित्रो, माझ्या कायदे भान या लीगल चॅनलवर तुमचं स्वागत आहे। तर आजच्या व्हिडिओचा विषय आहे की एकत्रित कुटुंब जर कूड म्हणून राबत असेल आणि 4-5 भावंडांपैकी एकाच भावाचं समजा नाव कूड म्हणून लागलं तर जी उरलेली भावंड आहेत त्यांचं हक्क काय, त्यांना त्या कुळाची जमीन मिळते का, त्या संदर्भाने जजमेंट काय आहे हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघूया। तर मित्रो, जेव्हा आपण कूळ कायदा बघतो तर त्याची जी बेसलाईन आहे कुळाच्या जमिनीवर हक्क सांगण्याचा किंवा कूळ म्हणून राबणाऱ्या माणसाचा कसेल तो मालक या तत्वावर त्या जमिनीत मालकी हक्क मिळण्याचं जे बेसिक प्रिन्सिपल आहे ते आहे कृषक दिनी। जो माणूस एखाद्या शेतात राबत असेल तो मानवी खरेदीदार झाला असं कूळ कायदा म्हणतो। कृषक दिन म्हणजे काय? 1 एप्रिल 1957। आता बघा, आज जर तुम्ही कूळ म्हणून एखाद्या जमिनीत अधिकार सांगत असाल तर त्या जमिनीवर तुमचे पूर्वज 1 एप्रिल 1957 या दिवशी कूळ म्हणून राबत होते, ती जमीन कसत होते हे सिद्ध करावं लागतं। मग त्यासाठी काय सादर करावं लागतं? 1957चा 7-12 तुम्हाला सादर करावं लागतं, ज्या 7-12वर इतर हक्कात किंवा कसणारं या हक्कामध्ये तुमच्या पूर्वजांचं नाव आहे। तर बऱ्याच केसेसमध्ये असं बघितलं आहे की कुटुंबात 4-5 भावंड आहे आणि हे कुटुंब कूळ म्हणून कसत होतं। 1 एप्रिल 1957 या दिवशी यांचं मालकी हक्क मान्य झालं, ते मानवी खरेदीदार झाले। पण जेव्हा 32 गचं अर्ज करून 32 मचं प्रमाणपत्र घेतल्या गेलं तेव्हा अनावधानाने किंवा त्या काळातील रीतिरिवाजाप्रमाणे घरातील जो मोठा भाऊ आहे त्याच्या नावाने 32 मचं प्रमाणपत्र मिळालं। आता उरलेले जे 2-4 भाऊ आहेत, लहान भाऊ, त्यांनी मोठ्या भावाच्या नावाने मिळालं काय किंवा इतराच्या नावाने मिळालं काय, आम्हाला काही प्रॉब्लेम नाही म्हणून ते प्रमाणपत्र तसंच ठेवलं आणि 7-12वर मोठ्या भावाचं नावच राहिलं। पण कालांतराने ही पहिली पिढी गेल्यानंतर दुसऱ्या किंवा तिसऱ्या पिढीमध्ये आत्ता वाद चालू झाला आहे। वाद काय झाला आहे? कुळाची जमीन जी आहे ती फक्त मोठ्या भावालाच का मिळाली? उर्वरित जी काही 2-3 भावंड आहे ती पण राबत होती, त्यांना पण अधिकार मिळाला पाहिजे। आणि मग आता प्रश्न पडतो की 7-12वर तर फक्त मोठ्या भावाचं नाव होतं, उर्वरित 2-3 भावाचं नाव 7-12वर नव्हतं। मग या केसमध्ये ही जी भावंड आहेत किंवा या भावंडाची जे आजचे वारस आहेत, कोणती भावंड? ज्यांचं नाव 7-12वर आलं नाही किंवा ज्यांचं नाव 32 मच्या प्रमाणपत्रावर आलं नाही, ती वारसदार किंवा त्या भावंडाचे आजचे मुलं किंवा नातवंड हे लोक दावा दाखल करू शकतात का? हो, दावा दाखल करू शकतात। काय म्हणून दावा दाखल करू शकतात? अमुक एक जमीन होती, त्या जमिनीत माझे पूर्वज राबत होते आणि 1 एप्रिल 1957 रोजी कूळ म्हणून जेव्हा नाव लागलं तेव्हा आमच्या पूर्वजातील मोठ्या भावाचं, घरातील मोठ्या भावंडाचं नाव लागलं आणि 32 मचं प्रमाणपत्र मोठ्या भावाच्याच नावाने मिळालं। पण तिथे तोच मोठा भाऊच फक्त हकदार नव्हता, उर्वरित 3-4 भाऊ जे होते ते सुद्धा कूळ म्हणून राबत होते। त्याच्यामुळे त्यांनाही वारस हक्काने त्या कुळाच्या जमिनीत हक्क मिळावा, हिस्सा मिळावा म्हणून आज तुम्ही दावा दाखल करू शकता। आणि या संदर्भाने काही महत्त्वाचे 2-3 डॉक्युमेंट्स आहेत ते तुम्हाला दाखल करावे लागतील आणि त्या डॉक्युमेंटवर जर सिद्ध झालं की ज्याचं नाव लागलं तो मोठा भाऊ होता किंवा घरातला कुटुंब प्रमुख होता, पण इतर भावंडसुद्धा एकत्र राहत होती आणि त्या जमिनीत राबत होती, असं जर सिद्ध झालं तर त्या केसमध्ये जरी जमीन मोठ्या भावाच्या नावे झाली असेल, जरी 32 मचं प्रमाणपत्र मोठ्या भावाच्या नावे मिळाले असेल, तरी उर्वरित सर्व भावंडांना समान वाटप मिळतो। आणि ही उर्वरित भावंड जर वारलेली असतील तर त्यांचे मुलं किंवा मुलंही वारले असतील तर त्यांची नातवंड हे जर आज हयात असेल तर आजसुद्धा अर्ज दाखल करून कुळाच्या जमिनीमध्ये आपल्या पूर्वजांची, अशा पूर्वजांची ज्यांचं 7-12वर नाव नाही आलं, त्यांच्या हक्काची जमीन आज तुम्ही मागू शकता आणि तुमचा शेअर मिळवू शकता। बरं, या संदर्भाने काही जजमेंट आहे का? हो, रिसेंटली बॉम्बे हायकोर्टाचं एक जजमेंट आलं आहे। जजमेंटचं नाव आहे रमाकांत नाईक वर्सेस अनुसया नाईक, हे केसचं नाव आहे। या केसमध्ये ऑनरेबल कोर्टाने असं म्हटलं आहे की
जरी 32 महचं प्रमाणपत्र मोठ्या भावाच्या नावे दिलं असेल तरी उर्वरित सगळ्या भावंडाचं कूळ म्हणून हक्क बनतो, अधिकार बनतो आणि ते किंवा त्यांचे वारस जर आज असतील आणि त्यांनी हक्क मागितला असेल तर त्यांना देण्यात यावं, अशा पद्धतीचं जजमेंट देण्यात आलं. त्यामुळे मित्रहो, 32 महचं प्रमाणपत्र फक्त मोठ्या भावाचे नावे झालं म्हणून घाबरण्याचं कारण नाही. उर्वरित भाव जे आहेत त्यांचं नाव नसलं तरी त्यांना कुळाच्या जमिनीत हक्क मिळतो. या संदर्भाने ही होती रुलिंग. तुमच्यासाठी असंच मी कायद्याचे व्हिडिओ आणत राहीन. कायद्याचं ज्ञान वाढवण्यासाठी कायदेभान पाहत राहा. आणि हो, ज्यांना सल्ला हवा आहे ते संपर्क करू शकतात. माझा नंबर तुमच्या स्क्रीनवर दिसतोय, पण थेट फोन करायचा नाही, अजिबात फोन करायचा नाही. व्हॉट्सॲपवर नाव गाव जिल्हा लिहून मेसेज पाठवा. तुमच्या केसमध्ये मेरिट असेल तर आम्ही तुम्हाला कायदेशीर सल्ला देऊ. बाय.